नमस्कार. तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत. आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. संगमनेर येथील प्रभाग क्रमांक 11 चे उमेदवार सुनील नाना घोडेकर यांचा फ्लॅक्स बोर्ड काल मध्यरात्री लालतारा कॉलनी येथे एका अज्ञात डोकेफिरू इसमाने फाडला होता. त्याच्या निषेधात आज या ठिकाणी घोडेकर यांचे समर्थक यांनी आपला निषेध नोंदविला आणि या समाजकंटक प्रवृत्तीचा तीव्र या शब्दात निषेध केला. यावेळी उमेदवार सुनील नाना घोडेकर, तुषार लोखंडे, रणशौर्य परिवार, खरे परिवार, काटे परिवार, बाळसराफ परिवार, गाडेकर परिवार, पानसरे परिवार, डोंगरे परिवार तसेच लाल तारावरील सर्व रहिवासियांनी मोठ्या प्रमाणात फ्लॅक्स फाडण्याबाबत जाहीर निषेध व्यक्त केला आहे. नेत्यांना पुढवा इकडे लांब 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 उभे राहा. हे मागवा अजून तिकडं वा अजून तिकडं तिकडे अजून मागवा. बोर्ड दिसतोय पूर्ण. पुढे कालची घटना घडली का संगमनेर नगरपालिकेची रणधुमाळी आता ती सुरू झालेली आहे. तर साधारणतः आता 2-3 दिवसापर्यंत सर्व चिन्ह वाटप परत अनुक्रमांक वाटप ही बाकी होती आणि मग ती काल ते पूर्ण प्राधिकाऱ्यांनी अरुण उंडे साहेबांनी ते काल तो प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मग त्याच्यामुळे जो ते पक्षाचे लोक आपापले अपक्षाचे असो किंवा पक्षाचे असो त्यांनी फ्लेक्स लावण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेले आहे आणि सर्व संगमनेरकरांचा या ठिकाणी प्रभाग क्रमांक 13 वरती सर्वांचं सर्वात जास्त लक्ष आहे. कारण या ठिकाणी सर्व पक्षांनी इथं उमेदवारी या भागातील बोल तर इथं सर्व पक्षांनी स्थानिक उमेदवारांना या ठिकाणी उमेदवारी नाकारलेली होती. त्यामुळं इथं नाराज झाले उमेदवार व मतदार यांनी जे यातले स्थानिक जे अपक्ष उमेदवार होते सुनील नाना घोडेकर यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्या पाठिंब्याचा ओघ बघता तर त्यांच्याकडे परिसरातील सर्व नागरिकांचं लक्ष वेधले गेलेले आहे. सर्व संगमनेरकरांचं लक्ष वेधले गेलेले आहे. काल उमेदवारी जाहीर पक्षाची चिन्ह वाटप झाले. त्याच्यामध्ये सुनील नाना घोडेकर यांना अनुक्रमांक 2 आणि चिन्ह हे TV मिळालेले आहे. परंतु आमचा अजेंडा एवढा एकच आहे, प्रभाग क्रमांक 13 मध्ये आरक्षणाचा हा सर्वात आमचा मोठा मुद्दा आहे आणि आम्ही त्या दिशेनेच आमची वाटचाल सुरू आहे. आम्ही असलेले 50 फुटे रस्त्यांचे DP रस्त्यांचे आरक्षण असू किंवा ग्राउंड आरक्षण असो, प्ले ग्राउंड असो, शाळेचे ग्राउंड असो, का जिथं आता सध्यांची वस्तीचं निर्माण झालेले आहे आणि ते घरं पाडून त्या ठिकाणी रस्ते कुठे होऊ शकत नाही. आणि मग जे पंपिंग स्टेशन झालं, साईनगर झालं, परत काटेमळा, लाल तारा इथले पण काही ठिकाणी आरक्षणावरून हे रस्ते जात आहेत. त्याचप्रमाणे साईनगर झालं, घोडेकरमाळा आलं, घोडेकरमाळाच्या पाठीमागं वेताळेश्वर नगर आहे, तिथले पण आरक्षणामध्ये बरेच जणांनी आता बांधकामं वगैरे झालेले आहे. आणि आमचं हे सर्वांचं प्रामुख्याने हाच उद्दिष्ट आहे का इथलं आरक्षण कसं हटेल आणि इथं जे आरक्षणामुळे जे बांधकामं झालेले आहे घरं त्यांना या शास्ती कर पट्टे हे दाम दुप्पट झालेले आहे. म्हणजे जर आज एखाद्याला 1000 रुपये पट्टी असेल तर त्या लोकांना त्या ठिकाणी 2000 रुपये पट्टी भरावी लागते. या गोष्टीवरती आमचं प्रामुख्याने लक्ष आहे आमचं आणि त्या अनुषंगाने आम्ही प्रभागामध्ये जे 5-6 जागा अशा निवडल्या तर त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आरक्षणाचे बोर्ड वगैरे हे सगळं लावण्याचं काम केलेलं आहे. जेणेकरून जे नागरिक माहीत आहे त्यांना आपल्या भागात आरक्षण लागेल आहे. जे बाहेरून आले, आपण ज्या ठिकाणी जागा घेतली, घर बांधलं, त्या जागेवरती पण आरक्षण आहे. हे बऱ्याचशा लोकांना या गोष्टी माहीतच नाही आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न चालू आहे आमचे. मग आम्ही त्या ठिकाणी फ्लेक्स लावण्याचं काम केलेलं आहे. आणि परंतु कसं असतं समाजामध्ये एखाद 2 असे विघात कृती असतात का त्यांना काही गोष्टी देखवत नाही. मग त्या असे फ्लेक्सचे फाडणं वगैरे असे काम त्यांनी केलेलं आहे. त्या ठिकाणी आपल्याला या प्रभागातून ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी सर्व नागरिकांचा आम्हाला 100% सपोर्ट आहे. ते नागरिक आमच्या पाठीमागं आहे. पण कसं राहतं 1-2 प्रवृत्ती त्यांना या चांगल्या गोष्टी देखवत नाही. ते इथं राहतात, काही बाहेर राहतात, त्यांचे काही घरं बाहेर आहे. परंतु ज्या लोकांचं काठेमाळा लालतारा कॉलनीमधून एक DP रस्ता नगरपालिकेच्या हद्दीतून जो कॉलनीवरून जातोय त्याचा पण आम्ही या ठिकाणी उल्लेख केलेला आहे का त्यासाठी पण आम्हाला लढाई लढायची आहे. आणि या लोकांना एक प्लेग्राऊंड नाही जे जिथं आरक्षण पडलेलं तिथं ठिकाणी आम्हाला नगरपालिकेकडून काय व्यवस्था करते त्यासाठी बी आमचा हा संघर्ष चालू आहे. आणि लाल तारा कॉलनी ते सर्व लोकांचा आम्हाला पूर्णतः पाठिंबा आणि सपोर्ट आहे. परंतु ज्या 1-2 विघात कृतींनी हे फ्लेक्स फाडण्याचं काम केलेलं आम्ही त्यांच्या सर्वांच्या वतीने जाहीर निषेध करतो. निषेध आहे, निषेध आहे, निषेध आहे, निषेध आहे. आणि आमचं या संगमनेरच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये सर्व नागरिकांचा मतदान आम्हाला 100% पूर्ण पाठिंबा आहे. आणि संगमनेरमध्ये आमच्याच प्रभागाची चर्चा चालू आहे आणि आम्ही आमचा अपक्ष उमेदवार ह्यो पूर्ण ताकदीने आणि बहुमताने प्रचंड मताने निवडून आणू. निषेध आहे, निषेध आहे, विघात प्रवृत्तींचा निषेध आहे.
सुनील नाना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सुनील नाना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आपले नाना, आपले नाना, आपले नाना। ह्या प्रभागामध्ये मला रखडलेले सर्व कामे उत्कृष्ट पद्धतीने करण्याची संधी मिळण्यासाठी मी अतोनात प्रयत्न करीत आहोत. परंतु काही विघातक वृत्तीच्या लोकांनी माझा हा फ्लॅग जो पाडलेला आहे त्यापासून सर्वांनी निषेध व्यक्त केलेला आहे. तरी सर्वांनी मला सपोर्ट करावे आणि विजयी करावे, विजयी करावे, विजयी करावे. सुनील नाना, सुनील नाना, आपले नाना, आपले नाना. तुषार बोला 2 शब्द. असं आहे. प्रभागातील आमचे नाना सुनील नाना घोडेकर हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहे. त्यांची निशाणी आहे TV. तरी सर्व प्रभागातील नागरिकांना विनंती आहे व समाज घटकांना पण विनंती आहे की प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे की फ्लेक्स लावायचा आणि प्रत्येक उमेदवाराला आणि प्रत्येकाला नागरिकांना वैयक्तिक कोणाला मतदान द्यायचं त्यांचा वैयक्तिक हक्क आहे. परंतु कुणीही कोणाचे फ्लेक्स न पाडता, कुणी कोणावर टीका न करता अशा गोष्टी करू नये. आणि परंतु ज्या व्यक्तीचं प्रेम असणार आहे तो माणूस त्या व्यक्तीला निवडून देणार आहे. परंतु काही समाज घटक आहेत ते असे बोर्ड फाडून जे चुकीचा कार्यक्रम करताय त्यांना एक विनंती आहे की असे कार्यक्रम करू नये. त्यांनी काय होतं याच्यामुळं ज्याचा फ्लो तुम्ही ज्याचे फ्लेक्स फाडले त्याला तुम्ही अजून प्रसिद्धी देत आहे. आणि आमचा तो विजय आहे, आम्हाला काय अडचण नाही. कारण फ्लेक्स फाडला म्हणजे आम्ही काय कुठं हरणार नाही आहे, कुठं हपकणार नाही आहे. आम्ही आमचे प्रयत्न करू. आम्ही एक फ्लेक्स फाडला आम्ही दुसरा फ्लेक्स लावणार, दुसरा फाडला आम्ही तिसरा लावणार. आम्हाला काय अडचण नाही फ्लेक्स लावायला. परंतु ज्यांनी एक गोष्टी केली आहे त्याला विनंती आहे की तू यापुढे करू नको, यात काही फायदा नाही. धन्यवाद. निवडणूक 2025 प्रभाग क्रमांक 13 चे नगरसेवक पदाचे अपक्ष अधिकृत उमेदवार श्री सुनील सुखदेव घोडेकर सदैव संपर्कात असणारा आणि सर्वांची ओळख ठेवून प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होणारा हक्काचा माणूस म्हणजे अपक्ष उमेदवार श्री सुनील सुखदेव घोडेकर अर्थात सर्वांचे लाडके नाना. आपले नाना निवडून आणा. नानांची निशाणी आहे TV अर्थात दूरदर्शन संच. या चिन्हासमोरील बटन दाबून नानांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा, विजयी करा, विजयी करा आणि सेवेची संधी प्रश्नांची जाण असणारा प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेचा उमेदवार, जनतेचा विश्वास श्री सुनील सुखदेव घोडेकर अर्थात नाना उमेदवारी करत आहे. मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या मनकटात जोड लावून ताटला जरी. जय श्रीराम. प्रभाग क्रमांक 13 मधून आमचे मामाश्री सुनील घोडेकर, सुनील नाना घोडेकर हे अपक्ष म्हणून उमेदवारी त्यांची डिक्लेअर झालेली आहे. त्यांची निशाणी आहे TV. तर प्रत्येक पक्षाचं ज्या त्या पद्धतीनं जे कार्यकर्ते काम करीत असतात तर मला असं वाटतं की बोर्ड फाडून किंवा काय करून हे मतदार मायबाप जनतेचं आमच्यावरती प्रेम आहे ते 2 तारखेला मतदानाच्या रूपामध्ये दाखवूनच देणार आहे. पण असे हे चुकीच्या पद्धतीनं फ्लेक्स फाडणे, फ्लेक्स तोडणे तर हे योग्य नाही. हे मला वाटतं का हे चुकीच्या पद्धतीनं चाललेलं आहे. तर 2 तारखेला जे मतदान घडणार ती मायबाप जनता आता फ्लेक्सवरून दाखवूनच देणार आहे. आणि जे फाडू राहिलेत मला असं वाटतं का ते थोडेसे ते म्हणजे कामामध्ये कमी पडतात. असे फ्लेक्सच्या रूपात फाडतोड करून
असं मतदानाला हे दिसतंय सगळं समोर. तर मला असं वाटतं की अशी प्रकारचं कृत्य करू नये अशी हात जोडून विनंती करतो. जय श्रीराम. निषेध आहे. निषेध आहे. निषेध आहे. निषेध आहे. निषेध आहे. निवडून आणा. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. संपर्क राजेश जेधे 98 50 42 51 15.